कृते शुक्लश्चतुर्बाहुर्जटिलो वल्कलाम्बरः कृष्णचिनोपवीताक्षान् बिभ्रदण्डकमण्डलू. अर्थात कृतयुगात भगवान गौरवर्ण, चतुर्भुज, जटाधारी, वल्कले नेसणारा, कृष्णार्जिन म्हणजेच हरणाचे कातडे घालणारा, जानवे, अक्षमाला, दंड व कमंडलू धारण करणारा असा ब्रह्मचारी असतो. मनुष्यास्तु तदा शांता निर्वैरासुरता समः यजन्ति तपसा देवं शमेन च दमेन च. हंस सुपर्ण वैकुंठो धर्मो योगेश्वरो मलः ईश्वरः पुरुषो व्यक्तः परमात्मेति गीयते. अर्थात त्यावेळी लोक शांत, निर्वैर, परस्परांशी प्रेमाने वागणारे, समत्व बुद्धीचे असून देवाची पूजा ध्यानाने करतात आणि शम आणि दम यांनी युक्त असे आचरण ठेवतात. हंस, सुपर्ण, वैकुंठ, धर्म, योगेश्वर, अमल, ईश्वर, पुरुष, अव्यक्त आणि परमात्मा ह्या नावांनी तो संबोधिला जातो. त्रेतायां रक्तवर्णौसौ चतुर्बाहु श्रीमेखलः हिरण्यकेशस्त्रयात्मा श्रुवात्युपलक्षणः. अर्थात त्रेतायुगात परमेश्वर हा लाल रंगाचा, 4 हातांचा यज्ञमूर्ती, दीक्षादर्शक, 3 मेखला कमरेला असणारा, पिंगट केसांचा, वेदत्रय रूप आणि यज्ञाची श्रुक आणि श्रुवा इत्यादी उपकरणे अशी लक्षणे असणारा असतो. तोची युगपरत्वे रूपनाम भजनविधी क्रियाधर्म भक्त पूजिती पुरुषोत्तम तो अनुक्रम अवधारी. कृतयुगी श्वेतवर्णधर जटिल चतुर्भुज वल्कलांबर दंडकमंडल वंकितकर अजिन ब्रह्मसूत्र अक्षमाला हाती ब्रह्मचर्ये दृढव्रत ये चिन्ही चिन्हांकित परमात्मा मूर्ती मंत कृतयोगी भक्त या परी यजिती. ते काळीचे सकळ नर सदा शांत निर्वैर समता बुद्धी निरंतर सुरून मित्र परस्परे तै तापे करावे देव यजन. त्या तपाचे मुख्य लक्षण शमदम साधुनी संपूर्ण भगवत भजन स्वये करीती तै देवाचे नाम दशधा नामी नामस्मरण तेची नाम कोण कोण ऐक सावधान नृपनाथा. हंस सुपर्ण वैकुंठ धर्मयोगेश्वर श्रेष्ठ अमल ईश्वर वरिष्ठ पुरुष व्यक्त नामपाठ परमात्मा म्हणती. ते काळीचे भक्त श्रेष्ठ या नामाचा नामपाठ गायन करीती घडघडाट भवसंकट निर्दाळीती. हे कृतयुगीचे यजन तुझ सांगितले संपूर्ण आता त्रेतायुगीचे भजन मूर्तीचे ध्यान ते ऐक. त्रेती यज्ञमूर्ती पुरुषोत्तमू रक्तवर्ण ज्वलनोपमू पिंगटकेश निर्धूमू देवदेवोत्तमू चतुर्बाहू तया यज्ञपुरुषा निर्मळा त्रिगुणांची त्रिमेखळा वेदत्रयीचा पूर्णमेळा मूर्तीचा सोहळा तदात्मकची. अर्थात तो केशवच प्रत्येक युगात भिन्न भिन्न नामे आणि आकृती धारण करतो व भजनाचा विधी कर्म आणि धर्म यांना प्रवृत्त करतो. भक्त त्या पुरुषोत्तमाची प्रत्येक युगात कशी कशी पूजा करतात ते तू ऐक. गोऱ्या वर्णाचा जटाधारी चतुर्भुज वल्कली नेसलेला हातात दंडकमंडलू घेतलेला कृष्णाजीन यज्ञोपवीत धारण केलेला अक्षमाला हातात असलेला कडक ब्रह्मचर्याचे पालन करणारा अशा परमात्म्याची पूजा भक्त कृतयुगात करतात. कृतयुगात लोक शांततेने राहतात, कोणाशीही वैर करत नाहीत. ते समतोल बुद्धी ठेवणारे असतात, सर्वांवर निरपेक्ष स्नेह करतात. तपश्चर्या हीच देवांची पूजा आणि शांती व इंद्रिय मन हीच साधना त्यावेळी असते. हे राजा, परमात्म्याचे नामस्मरण लोक सत्ययुगात 10 नावांनी करतात.
कृतयुगात देवाची 10 नावे आहेत. ती पुढील प्रमाणे: हंस, सुपर्ण, वैकुंठ, धर्म, योगेश्वर, अमल, ईश्वर, पुरुष, अव्यक्त आणि परमात्मा. मोठे मोठे भक्त ह्या नावांचा पाठ करतात, उच्च स्वराने गायन करतात आणि अशा प्रकारे निर्भय होतात. कृतयुगातील ही आराधना तुला मी सांगितली. आता त्रेतायुगातील मूर्तीचे ध्यान व पूजेचा प्रकार सांगतो, तो ऐक. त्रेतायुगात यज्ञमूर्ती पुरुषोत्तम, रक्तासारख्या वर्णाचा, धूमरहित, अग्निप्रमाणे पिंगट केसांचा, चतुर्भुज असा देवाधिदेव असतो. त्या निर्मळ यज्ञ पुरुषाला त्रिगुणाची ती पेढी मेघला असते. त्याच्या शरीरावरील लोमांमध्ये वेदत्रयीचा पूर्ण मेळ राहतो व मूर्तीचा सोहळा तद्रूपच असतो. तं तदा मनुजा देवं सर्वदेवमयं हरिं यजन्ति विद्यया त्रय्या धर्मिष्ठा ब्रह्मवादिना. अर्थात त्यावेळी धर्मनिष्ठ आणि वेदवेत्ते लोक सर्व देवमय अशा हरिनामक देवाची 3 वेदांनी निश्चित केलेल्या कर्मांनी पूजा करतात, उपासना करतात. त्रेतायुगात यज्ञकर्म हा उपासनेचा मुख्य भाग असतो, तर सत्ययुगात ध्यान, मनोजय आणि इंद्रियजय हा उपासनेचा मार्ग असतो. विष्णुर्यज्ञ पृश्निगर्भ सर्वदेव उरुक्रमः वृषाकपिर्च यन्तश्च उरुकाय इतीर्यते. अर्थात विष्णू, यम, पृश्निगर्भ, सर्वदेव, उरुक्रम, वृषाकपी, जयंत आणि उरुकाय ही नावे आहेत. सुतपा प्रजापतीची पत्नी पृश्नी तिचा पुत्र म्हणून पृश्निगर्भ. स्मरण केला गेलेला तो सर्व कामांचा वर्षाव करतो व क्लेशांना कापवितो म्हणून वृषाकपी. सर्वदा विजयी होतो म्हणून जयंत. द्वापरे भगवान श्यामः पीतवासा निजायुधः श्रीवत्सादिभिरङ्कैश्च लक्ष्मणे रूपलक्षितः. अर्थात द्वापार युगात भगवंत सावळ्या वर्णाचा, पितांबरधारी, शंख, चक्र इत्यादी आयुधे धारण करणारा, श्रीवत्स इत्यादी चिन्हांनी व लक्षणांनी ओळखला जाणारा असतो. आदी शब्दाने हात आणि पाय आदींवरील पद्म इत्यादी चिन्हे समजावी, कौस्तुभ चिन्हही समजावे. तं तदा पुरुषे मर्त्या महाराजोपलक्षणं यजन्ति वेदतंत्राभ्यां परम जिज्ञासवो नृप. अर्थात हे राजा, त्या युगात परमात्म्याला जाणणारी इच्छा असणारे लोक छत्र, चामर इत्यादिकांनी युक्त अशा त्या पुरुषाची वैदिक व तांत्रिक मार्गाने उपासना करतात. सृक्सृवा पाणीग्रहण हेची तयाचे उपलक्षण त्रेतायुगी नारायण येणे रूपे जाण निजभक्त ध्याती. तैचे जे मनुष्य जाण त्रिवेदी करीते भजन सर्व देवस्वरूप हरिपूर्ण या परियजन त्रेतायुगी. त्रेतायुगी सर्व ही नर वेदोक्ती नित्य सादर सर्व ही भजन तत्पर धर्मिष्ठ धार्मिक जन अष्टदा नामी नामस्मरण गजरे करीती सदा पठन ते नामाभिधान ऐकराया. विष्णू यज्ञ कृष्णी जन्मा सर्व देव उरुक्रमा वृषाकपी जयंतनामा उरुकाया परमा नामे स्मरती. द्वापरी भगवत ध्यान ते युगीचे पूजा विधान भक्त कैसे करीती भजन नामस्मरण ते ऐक. द्वापरी घनश्याम वर्ण अतसी पुष्प प्रभासमान पितांबर परिधान श्रीवत्सचिन्ह अंकित शंखचक्र पद्मगदा चारी भुजा सायुधा इही लक्षणी गोविंदा
लक्षती सदा निज भक्त. शशांक छत्र आणि चामर राजलक्षणी राजोपचार या परी द्वापरीचे नर अतिसादर पूजेसी. अर्थात हातात श्रुवा इत्यादी याज्ञपत्रे धारण करणे हेच त्याचे उपलक्षण आहे. याप्रमाणे त्रेतायुगात भक्त नारायण रूपाचे ध्यान करतात. त्रेतायुगात लोक 3 वेदांच्या पठनाने देवाची भक्ती करतात. वेदातील ऋचा विविध देवतांना उद्देशून असल्या तरी हरी हाच सर्व देवस्वरूप असतो. म्हणून त्रेतायुगातील उपासना अशा प्रकारची आहे. त्रेतायुगातील सर्व लोक वेदवचनांवर पूर्ण श्रद्धा ठेवणारे, भजनात तत्पर आणि धर्मनिष्ठ असतात. ते कोणत्या नावांचा घोष करतात ती नावे हे राजा तू ऐक. विष्णू, यज्ञ, वृष्णीजन्मा, सर्वदेव, उरुक्रमा, वृषाकपी, जयंत आणि उरुकाय या श्रेष्ठ नावांचे भक्त नित्य स्मरण करतात. हे राजा, द्वापार युगात भक्त भगवानाचे ध्यान, पूजन, भजन कोणत्या प्रकारे करतात ते आता ऐक. द्वापार युगात फक्त घनश्याम वर्ण, पीतवर्ण वस्त्र धारण करणारा, श्रीवत्स चिन्हाने अंकित, तसेच शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण करणारा अशा देवांचे चिंतन आणि उपासना करतात. चंद्राप्रमाणे शुभ्र छत्र व चामर इत्यादी राजोपचार देवाला द्वापार युगातील लोक अर्पण करतात आणि त्याची पूजा करतात. नमस्ते वासुदेवाय नमः संकर्षणाय च प्रद्युम्नाय निरुद्धाय तुभ्यं भगवते नमः. नारायणाय ऋषये पुरुषाय महात्मने विश्वेश्वराय विश्वाय सर्वभूतात्मने नमः. अर्थात वासुदेवा तुला नमस्कार असो, संकर्षणाला नमस्कार असो, प्रद्युम्न व अनिरुद्ध अशा भगवंता तुला नमस्कार असो, नारायण ऋषीला, महात्म्य पुरुषाला, विश्वेश्वराला, विश्वाला व सर्व भूतांच्या आत्मस्वरूपाला नमस्कार असो. इति द्वापर उर्वीश स्तुवन्ति जगदीश्वरं नाना तंत्र विधानेन कलावपी यथा शृणु. अर्थात हे पृथ्वीपते, या नावाने लोक द्वापार युगात जगदीश्वराची स्तुती करतात. कलियुगातील अनेक तंत्रांनी ज्या प्रकारे लोक भगवंताची पूजा करतात तो प्रकार तू ऐक. कृष्णवर्णं त्रिशा कृष्णं सांगोपांगास्त्र पार्षदं यज्ञे संकीर्तन प्रायेर यजंती हि सुमेधसः. अर्थात कलियुगात सुज्ञ लोक काळ्या रंगाच्या पण तेजस्वी कांतीच्या, तसेच अंगे आणि उपांगे, मस्तकापासून पायापर्यंत सर्व शरीर व कौस्तुभ आदी चिन्हे हीच अंगे व उपांगे, सुदर्शन, शंख, गदा, पद्म आदी शस्त्रास्त्रे, सुनंद आणि इतर पार्षद यांनी युक्त असलेल्या कृष्णाची मुख्यतः नामघोष व कीर्तन हीच ज्यामध्ये प्रधान आहेत अशा यज्ञाचीच पूजा करतात. कृष्ण अवताराचे महत्व कलियुगात जास्त आहे असे येथे म्हटले आहे. शीघ्र पावावया परात्पर वैदिक तांत्रिक पूजा मिश्र तत्व जिज्ञासू करीती नर भजन तत्पर या रीती ते काळीचे नामस्मरण जेणे होय कलिमल दहन त्या नामाचे अविधान ऐक सांगेन नृपनाथा. वासुदेवा तुझ लोटांगण संकर्षणा तुझ नमन प्रद्युम्ना प्रणाम पूर्ण अभिवंदन अनिरुद्धा नारायणा ऋषीवरा महापुरुषा सुरेंद्रा विश्वरूपा विश्वेश्वरा महात्म्या श्रीवरा नमन तुझ सर्वभूते तू भूतात्मा तुझ नमो पुरुषोत्तमा द्वापरी ऐशिया नामा नृपोत्तमा सदा स्मरती त्या नामाच्या पाठा तेणे देवासी संतोष मोठा वेगी सांडुनी वैकुंठा धावे अवचटा कीर्तना माझी. याही नामी स्तुतीस्तवन द्वापरीचे करीती जन आता कलियुगीचे भजन तंत्रोक्त विधान ऐकराया. कलियुगी श्रीकृष्ण देवो
वर्णो कृष्णवर्ण प्रभावो, प्रभा इंद्रनीळ किळ समुदावो, मूर्ती तैशी पाहाहो शोभायमान, मूर्ती सर्वा वयवी सांग, वेणू विषाणादी उपांग, चारी भुजा पराक्रमी चांग, आयुधेय व्यंग शंखचक्रादिक, पृष्ठभागी निज पार्षद, नंद सुनंदादी सायुध, कलियुगी प्रज्ञा प्रबुद्ध, या परी गोविंद चिंतिती सदा. अर्थात परब्रह्माचे स्वरूप जाणण्याची ज्यांना इच्छा असते ते वैदिक आणि तांत्रिक अशा दोन प्रकारच्या मिश्र पूजा करतात. ते नेहमी अशा प्रकारे भजनात तत्पर असतात. कलिमलाचा नाश करणारे जे नामस्मरण ते लोक करतात ते मी तुला सांगतो, ते तू ऐक. हे वसुदेवा, तुला लोटांगण घालतो. हे शंकर्षणा, तुला वंदन करतो. हे प्रद्युम्ना, तुला प्रणाम करतो. व हे अनिरुद्धा, तुला अभिवादन करतो. हे नारायणा, ऋषीश्रेष्ठा, महापुरुषा, सुरेंद्रा, विश्वरूपा, विश्वेश्वरा, तुला नमस्कार असो. सर्व प्राणीमात्रातील भूतात्मा तूच आहेस. हे पुरुषोत्तमा, तुला नमन असो. द्वापार युगात अशा रीतीने भक्त नेहमी भगवताचे नामस्मरण करतात. त्या नामस्मरणाने देवाला फार संतोष होतो व तो वैकुंठ सोडून जेथे कीर्तन चालू असेल तेथे धाव घेतो. वर सांगितलेल्या नारायण, ऋषीश्रेष्ठ, महापुरुष, सुरेंद्र, विश्वरूप इत्यादी नावांनी द्वापार युगातील लोक देवाचे स्तवन करतात. आता तंत्रोक्त विधी ऐक. कलियुगातील श्रीकृष्ण हेच विष्णूचे पूज्य रूप आहे. त्याचा वर्ण काळा असून इंद्रलीन मण्यांप्रमाणे तो तेजस्वी दिसतो. त्यामुळे त्याची मूर्ती अतिशय शोभते. त्याची मूर्ती सर्व अवयवांनी पूर्ण आहे. बासरी, शिंग इत्यादी त्याची उपांगे आहेत. चारही भुजा अतिसुंदर व बलवान आहेत व शंख, चक्र इत्यादी आयुधे अव्यंग आहेत. त्याच्या बाजूस त्याचे पार्षद आहेत. नंद, सुनंद इत्यादी त्याची नावे आहेत व ते सशस्त्र आहेत. अशा भगवंताचे चिंतन कलियुगातील ज्ञानी लोक नेहमी करतात.